दिवाळीमध्ये ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत असतात आणि त्यामुळेच पोलीस जनजागृती करण्यासाठी थेट दिवाळी बाजारामध्ये आल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेत पोलिसांनी जनजागृती केलेली आहे। प्रतिनिधी सचिन बडे यांनी याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी असेल किंवा ऑफलाईन खरेदी असेल, दोनही प्रकारे खरेदी केली जाते। मात्र काही सायबर भामट्यांनी आता दिवाळीच्या या पावन पर्वावर फसवणुकीला सुरुवात केलेली आहे। जे म्हणजे लिंक क्लिक केल्याच्या नंतर काही ठिकाणी बँक खाते रिकामे झालेले आहेत, तर दुसरीकडे ज्या ज्या ठिकाणी ॲप्सवर क्लिक केलं त्या ठिकाणी पूर्णपणे फसवणूक झालेली आहे। काही ठिकाणी ऑफर दिल्या जात आहेत, त्या ऑफरमध्ये सुद्धा फसवणूक झाल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र ही फसवणूक होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस जनजागृती करतायत। या ठिकाणी आपण पाहिलं तर टेलिग्रामवर येणाऱ्या लिंक असतील त्यावर फसवणूक केली जाते। काही ऑनलाईन गेमिंग आहे त्यावर क्लिक केल्यानंतर फसवणूक होते। तर काही ठिकाणी ऑनलाईन ऑफर येतात ज्यामध्ये काही मोबाईल स्वस्त मिळतील, काही वस्तू स्वस्त मिळतील किंवा काही फ्रीमध्ये मिळतील, अशा प्रकारचे आमिष दाखवले जातात आणि त्यानंतर फसवणूक होते। आपण पाहताय जनजागृती करतायत। गुगे साहेब काय सांगाल, एकीकडे ज्या पद्धतीनं काही खरेदी करायचं असेल तर काही स्वस्त आहे अशा ऑफर दिल्या जातात, काही लिंक पाठवल्या जातात आणि त्यानंतर फसवणूक होते। आता तुम्ही जनजागृतीसाठी त्याला बाजारपेठात उतरलेला आहात, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय आहे जनजागृती? काय आहे की संपूर्ण महाराष्ट्रात आता हे बरेच फ्रॉड चालू झालेले आहेत आणि बऱ्याच वेळेस असं असतं की दिवाळीची ऑफर लागली, दिवाळीचं तुम्हाला गिफ्ट आलं आहे असं म्हणून एखाद्या व्यक्तीला मॅसेज येतो। मॅसेज आल्यावर तो लिंक ती क्लिक करतो। त्या लिंकवर गेल्याच्या नंतर त्याच्या अकाउंटमधून भरपूर पैसे हे होतात आणि या संदर्भात महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहेत। हे ऑनलाईन फ्रॉड करणारे जे आहेत ते आता त्याचा सुळसुळाट वाढलेला आहे। त्यामुळे आमच्या डी जी ऑफिस डी जी मॅडमतर्फे तसेच पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगरतर्फे अवेअरनेस म्हणून आम्ही जनजागृती करत आहोत। फसवणूकच होऊ नये यासाठी थेट आता महाराष्ट्र पोलीस बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहेत आणि ते नागरिकांची जनजागृती करतायत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।